इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहे आणि अशा गरम गरम आपण कैरी इथे छान काढून घेतलेली आहे, मस्त शिजलेली आहे। 2 ग्लास पाणी ॲड करून घेऊया आणि हे पल्प जे आहे ते काढून घेण्यासाठी आपण त्यामध्ये 6 ते 7 आईस क्यूब चे तुकडे टाकून घेऊयात। आता इथे काय करायचं आहे, हे थोडा वेळ थांबू द्यायचं। याला थोडंसं थंड होऊ झालं की आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे। चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर याला आपण छान याचा जो पल्प आहे आपल्या कैरींना लागलेला तो सर्व पल्प आपण या पाण्यामध्ये उतरवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण इथे संपूर्ण कैऱ्याचे जे गुळटी आहे ते आपण बाजूला काढून घेऊया आणि जे कैरीचे टर्फल आहे ते पण इथे मी सगळे काढून घेतलेले आहे। तर अशा प्रकारे इथे आपण एक वाटी आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत। अशा थंडगार रसरशीत पन्ह आपण कैरीचे इथे रेडी करत आहोत। तर याला छान ढवळत ढवळत आपण इथे एका ग्लासमध्ये आपलं कैरीचं पन्ह रेडी